नमस्कार, मी अनुराधा संगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं दर्शन घ्यायला भाविकांनी एकच गर्दी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी लक्ष्मी रस्त्यावरील निवडुंग्या विठोबा मंदिरात कालपासून मुक्कामाला आहे. येथे रात्रीपासूनच नागरिकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मोठ्याच्या मोठ्या रांगा लावून नागरिक दर्शनाची वाट पाहत होते. आज पहाटे तुकाराम पादुकांना अभिषेक करून त्या दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या. या ठिकाणी पालखी आगमनानिमित्त विविध गणपती मंडळांनी वारकऱ्यांसाठी विसाव्याच्या सोयीबरोबरच त्यांच्यासाठी चहा, भोजन आणि नाश्त्याची सोय केली होती. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. येथेही नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. किंबहुना तुकाराम महाराजांच्या पालखीपेक्षा ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या दर्शनासाठी गर्दी जास्तच होती. या भागातही अनेक मंडळे, राजकीय पक्षांनी वारकऱ्यांसाठी अन्नदानाचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध सेवा मोफत पुरवल्या जात होत्या. या दोन्ही पालख्यांना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणांना पालख्यांच्या आगमनामुळे जत्रेचे स्वरूप आले होते. पालख्या जरी पूर्व भागात मुक्कामाला असल्या तरी संपूर्ण शहर विठ्ठलाच्या भक्तिसागरात न्हाऊन निघाले आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. खासदार सुरेश कलमाडी यांचे आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाचे स्वप्न अखेर भंगले. दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराची किंमत अखेर खासदार सुरेश कलमाडी यांना मोजावीच लागली. आपल्या क्रीडा कारकिर्दीला नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यांनी आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्षपद राखण्यासाठी महिनाभरापासून जबरदस्त मोर्चे बांधणी केली होती. मात्र कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे क्रीडा विश्वात कलमाडी यांची प्रतिमा मलिन झाली होती. याचाच फायदा उठवत कतारचे ब्रिगेडियर अल हमाद यांनी या निवडणुकीत 2 मतांनी बाजी मारली आणि सुरेश कलमाडी यांचा क्रीडा क्षेत्रातील अखेरचा गडही गेला. या पराभवाच्या नामुष्कीमुळे सुरेश कलमाडी यांची AAA मधील 13 वर्षांची राजवटच संपुष्टात आली नाही, तर त्यांची राजकीय कारकीर्दही अखेरची घटका मोजत असल्याची चर्चा पुण्यामध्ये रंगली आहे. AAAचे उपाध्यक्ष असलेले अल हमाद आणि सुरेश कलमाडी यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीत सर्व 45 देशांच्या मतदारांनी भाग घेतला होता. त्यात कलमाडी यांना 18 मते पडली, तर हमाद यांनी 20 मते मिळवत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. निवडणूक अधिकाऱ्यांनी 7 मते बाद ठरवली. मनिला येथे 2000 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स महासंघाची निवडणूक जिंकून सुरेश कलमाडी पहिल्यांदा अध्यक्ष बनले होते. त्यानंतरच्या पुढील 2 निवडणुकात त्यांनी बिनविरोध बाजी मारली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामुळे सलग चौथ्यांदा AAAचे अध्यक्षपद भूषवण्याचे त्यांचे स्वप्न अखेर भंगले. नगरसेवक आबा बागुल यांच्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. पुण्यात पालख्यांच्या झालेल्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचे हार्दिक स्वागत करण्यासाठी तसेच उत्तराखंड सारखा जलप्रकोप पुन्हा घडू नये, या जलप्रकोपात बेपत्ता झालेले नागरिक सुखरूप परत यावेत, त्याचप्रमाणे तेथे निधन पावलेल्या नागरिक आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या यज्ञाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या होमकुंडात अग्नी प्रज्वलित करून त्यात तूप आणि समिधा अर्पण करण्यात आल्या. गेली 15 वर्षे दरवर्षी सातत्याने पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. नुकत्याच उत्तराखंडात झालेल्या निसर्ग प्रकोपात अनेक जणांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी पालखीचे औचित्य साधून हा महायज्ञ करण्यात आला. या पूजेत वारकऱ्यांसह सुमारे 3000 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व उपस्थितांना भोजन देण्यात आले. महायज्ञानंतर सायंकाळी भजन आणि कीर्तनाचे भव्य सादरीकरणही करण्यात आले.
माझे नाव पूर्ण नाव राहुल उल्हास बागुल. पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आज गेली 15 वर्ष आणि वर्ग लोकांसाठी भोजन आणि बरेचसे कार्यक्रम देवाचे आम्ही घेत असतो. यावर्षी उत्तर महिन्यामध्ये जे झालेलं आपण स्कोप झालेला आहे, आपल्या बरेचसे लोक तिथे राहून गेलेले आहेत. त्यांच्या शांतीसाठी आणि त्यांना आत्म्याला शांती लागेल यासाठी आम्ही हा यज्ञ केलेला आहे. या यज्ञामध्ये 3000 लोकांनी सहभाग घेतला आहे. वारकरी संप्रदायाच्या लोकांनी नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून यांना भोजन वगैरे आम्ही देतो दरवर्षीप्रमाणे. संध्याकाळी आम्ही भजनाचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे. कीर्तन आहे आमचं मोठं. आमच्या बऱ्याचशा दिंड्या आलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे. 3000 लोक आलेले आहेत. त्याचप्रमाणे सायंकाळी 7 वाजता सुनील माने तावशीकर यांचं मोठं भजन ठेवण्यात आलेलं आहे. तरी सर्व वारकऱ्यांनी या भजनाचा लाभ घ्यावा ही विनंती. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मनापासून केलेली कलाकृती सर्वांनाच भावते आणि समाधानी देते, असे मत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी व्यक्त केले. MM ॲक्टिव्ह सायटेक कम्युनिकेशन्सच्या SCI आर्ट फोरमच्या वतीने एम्पथी या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. नर्मदालय संस्थेच्या भारती ठाकूर, विजय ठोंबरे उपस्थित होते. शहरातील 11 व्यावसायिक चित्रकारांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या प्रदर्शनातून मिळणारा निधी नर्मदालय संस्थेला देण्यात येणार आहे. ऑइल, ॲक्रेलिक अशा विविध माध्यमातून अमूर्त, वास्तव आणि कल्पनेचा मेळ साधत साकारलेल्या भावविश्वाच्या 40 पेक्षा अधिक
कलाकृती येथे मांडण्यात आल्या आहेत. रंगा जोशी, सचिन आकलेकर, संतोष महाडिक, शैलेश मेश्राम, रणजित धुर्वे, नितीन सोनसाळे, रवी पवार, दुर्गेश बुक्ते, मंदार कुर्लेकर, अमोल सोनावणे आणि गौरी दामले या कलाकारांचा यात समावेश आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या प्रदर्शनाविषयी देसाई म्हणाले, रोजच व्यावसायिक दृष्टिकोनातून आपली कला प्रत्येक जण वापरत असतो, परंतु केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर चांगल्या कामासाठी कलाकृती निर्मितीचे एक वेगळेच समाधान लाभते. येथे मांडलेल्या कलाविष्काराला व्यावसायिकतेपेक्षा सामाजिक विचार आहे, हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. रोज संगणकाचा माऊस हातात घेऊन निर्माण होणाऱ्या कलेपेक्षा खास वेळ काढून कुजड्यातून साकारलेला हा कलाविष्कार खरोखरच विशेष आहे, असेही त्यांनी नमूद केले. वैशाली भट यांनी लिहिलेल्या चुलीपलीकडचं जग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वैशाली भट यांनी आपला जीवन प्रवास या पुस्तकातून मांडला आहे. यावेळी आकाशवाणी केंद्राच्या प्रमुख उषप्रभा पागे, लेखिका वैशाली भट उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर माधवी वैद्य म्हणाल्या, वैशाली भट यांनी परिस्थितीशी दोन हात करून मिळवलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या खेळाडू वृत्तीमुळेच त्या यश संपादन करू शकल्या. खेळ तुम्हाला हारायला शिकवतो. जो माणूस हार पचवू शकतो तोच यशस्वी होतो, असेही ते म्हणाल्या. वैशाली भट यांनी केलेले उद्योग हे इतरांना प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतील असे सांगून पागे म्हणाल्या, त्यांचे हे पुस्तक वाचून अनेक कुटुंबांना स्फूर्ती मिळेल. वैशाली भट यांनी पुस्तक लिहिण्यामागची भावना आपल्या मनोगतात मांडली. कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता यशस्वी होणे हेच आपले काम असल्याचेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. अभिनय क्षेत्राकरता एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर यांनी व्यक्त केले. अस्मिता चित्र अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या एकपात्री अभिनय आणि अभिवाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी तळवळकर बोलत होत्या. व्यासपीठावर यावेळी रंजना धराधर, सुलेखा तळवळकर, योगेश फुलपगार आदी उपस्थित होते. तळवळकर म्हणाल्या, अभिनय क्षेत्रात पैसा, यश, झगमगाट आहे, परंतु या क्षेत्रात मोठे व्हायचे असेल तर पाय सतत जमिनीवरच ठेवायला हवेत. लहान वयात अभिनयाची जाणीव झाली तर भविष्यात माणूस म्हणून घडता येईल. त्याकरता अभिनयासाठी वर्षानुवर्षांचा सराव करावा लागतो, असे सांगून त्या म्हणाल्या, अकादमीच्या वतीने लहान वयातच मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच स्वतःला घडवण्यासाठी मुलामुलींनी नियमित वाचन करावे, वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचावेत, इंग्रजी माध्यम असले तरी मातृभाषेवर सुद्धा प्रेम केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.